नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग आणि जय महाराष्ट्र. शिवच्या स्कूलचा शेवटची कलमेंटिंग होती, त्यामुळे पटापट 9 वाजेपर्यंत सगळी कामं उरकून रिक्षाने स्कूलला जायला निघाले. स्कूलमध्ये पाऊल टाकल्याक्षणी लिफ्टमधून वरती आले तर समोरच कुणी छान नऊवारी नेसून आलेलं, कुणी छान ड्रेस घालून आलेलं, कुणी घाबरलेलं दिसत होतं आणि कुणी शिवसारखं मम्मा याची वाट पाहत होतं. गॉगल सांगितलेलं आणायला? तुम्हाला सांगितलंच नाही, मग मी काय करू? आणला नाही. आता कोणाचं तरी घ्या ना, दुसरा एक्स्ट्रा असेल तर. चले, ओके, काय नाही. आतमध्ये गेले, एकमग एक ॲक्टिव्हिटी सुरू झाली. Hello everyone, I'm Grandma Joe. Finally, we arrived all night. Yes, sir. Our stars blue, the great big blue. Our stars blue, so big and wide, so 3D power and infinite. No violence, you are turning violent. Oh no, she's going up. ॲक्टिव्हिटीमध्ये गाणी, नृत्य, नाटक, प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये निरागसता होती. त्यामध्ये एक साऊथ इंडियन डान्स देखील होता आणि तो होता शिवचा. तर ते तुम्हाला पाहायला मिळेल पुढे. इथे बुमरो बुमरो या गाण्यावर 3 चिमुकले अशा छान डान्स करत आहेत. इथे कोळी गीत संपलं आणि डान्सला समोर जाण्याआधी तो शिव माझ्याकडे पाहून हसला. काय माहीत काय त्याची नजर मला सांगत होती की मम्मा, मी थोडं लाजते पण मी करेल. आणि खरंच त्यांचा तो लूक पाहून सगळे क्लॅप करायला लागले डान्सच्या आधीच. धोतर आणि डोळ्यांवर लावलेला चष्मा, चेहऱ्यावर एक वेगळी शांत पण उत्साही छाया होती. गाणं सुरू झालं. कमरेच्या हातापायाच्या हालचाली अगदी मन लावून केल्या. चेहऱ्यावर एक्सप्रेशनही होतं. हे पाहून मला तर माझं बालपणच आठवलं. समय किती बदलतो ना, पण काही भावना त्या शाश्वत असतात. शिवचा तो डान्स फक्त एक परफॉर्मन्स नव्हता, तो माझ्या आयुष्यातील एक छान असा क्षण होता. आणि त्याचा तो लाजरा चेहरा, चमकदार डोळे आणि शेवटी ते सांगणं, मम्मा मी सगळं नीट केलं ना. खरं सांगू का, हे सगळं आयुष्यभर मनात जपून ठेवावं असं वाटलं. कारण माझं मूल आता मोठं होतंय, तोही आता अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेतोय, नवीन गोष्टी शिकतोय, आयुष्याचा अनुभव घेतोय. आणि हे त्याचं हेच लहानपण, हे निरागस हास्य मला जपून ठेवायचं. शिवचांचा डान्स वगैरे झाला आणि नंतर पॅरेंट्ससाठी एक मोठं सरप्राईजच समोर आलं. कारण सगळेजण स्टुडंट एकत्र आपापल्या जागेवर पोझिशनमध्ये उभे राहिले. तसं पाहिलं तर ते सगळे अजून लहान आहेत. काहींच्या हालचाली विस्कटलेल्या, कोणाचं स्टेप विसरलेली, कुणी कुणावर हसतंय, पण त्यांचं ते एकत्र नाचणं, त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं तेज आणि त्या गाण्यातलं भारतीयपण माझ्याच काय सगळ्या पॅरेंट्सच्या मनात खोलवर जाऊन भिडत होतं. येस, फिर भी दिल है हिंदुस्तानी या गाण्यावर ते डान्स करत होते. शिव त्या गाण्याच्या तालावर अगदी मनापासून नाचत होता. त्याने हात उंच करून जेव्हा फिर भी दिल है हिंदुस्तानी म्हणत स्टेप केली, तेव्हा माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला. खरं सांगू का, ती फक्त एक स्टेप नव्हती, ते माझं पिल्लू देशप्रेमाचं पहिलं चित्र होतं. त्यांच्या त्या स्टेपवर पॅरेंट्स देखील मनातल्या मनात ते गाणं गुणगुणू लागले.
आता तर पालकांसाठी अजून एक सरप्राईज होतं. शिव अजूनही डान्सच्या कॉस्ट्यूममध्ये होता, दमलेला होता, उत्साही होता. त्याने माझा हात पकडला आणि ओढून म्हणाला, मम्मा चल ना तू पण, टीचर पण नाचतायत. मग काय, गाणं सुरू झाल्यानंतर मुलांच्या उड्या मारणं, शिक्षकांची थोडीशी संकोचलेली स्टेप, पालकांची सुरुवातीला झालेली धडपड, हे सगळं फक्त क्षणांमध्ये परफॉर्मन्सच्या चौकटीबाहेर गेलं. हे फक्त खरंखुरंच सेलिब्रेशन होतं. शिवसोबत नाचताना माझं नकली डान्स पाहून माझं पाऊल चुकल्यावर थट्टा करत होता. त्याचं ते हसणं, माझा हात धरून स्टेप अशी कर तशी कर असं सांगणं, खरंच त्या क्षणी मी त्याची आई नव्हते बरं का, मी त्याची पार्टनर इन फन झाले होते. डान्स झाल्यानंतर शिव मला म्हणाला, मम्मा तू छान नाचलीस. आणि माझ्या मनात आलं, मी नाही रे नाचले, तू मला पुन्हा लहान केलंस. त्यानंतर इथे क्लासमध्ये आलो. त्यांनी जे प्रोजेक्ट बनवले होते ते त्यांनी प्रेझेंटेशन केलं पॅरेंट्स समोर आणि खूप छान असं प्रेझेंटेशन केलं. तुम्ही देखील पहा. Today I am going to tell you about the chocolate tree. We got clay from our school and we made candies, pumpkins, trees and boats and we stuck it in the cardboard. And see how beautiful it is. Thank you. Dear parents, my name is Vibha Shinde. Today I am going to tell you about the scrapbook. The teacher gave us a scrapbook. On the first page there was an empty political map which we had to color as per the physical features of India. On the next page, the name of the physical features were written and we had to give 3 examples of them with the national language, food, dress and art and craft. Here's the example. In this game, we test your team's spirit and coordination. Each one of you will be given a shape. Every how 2 person will get one common shape of exact size. You have to find your partner carrying same shape of the same size. First 3 pairs will be the winners. The pairs should run towards the winning coach. So this is the winning course and we have mixed all the shapes, no cheating. Everyone distribute the shapes. Once they say start, then only you have to find your pair. No cheating, please wait. Same size. Same shape. Be answering, okay? And you have to answer immediately. Round 2. How many sides does a pentagon have? 5. Who gave the answer? So yes. How many lines of symmetry does a circle have? Kind of symmetry does a rectangle have? This side, no chorus answers. Yes? That is wrong. 0. What do we call the point where 3 edges meet on a 3D shape? Repeat the question again. What do we call the point where 3 edges meet on a 3D shape? Corner very close, but give us the word exact. Vortex. Yes, one. One more question. Yes, come on. How many edges does a cube have? Okay. I think this sir is the winner. Yes, please give a round of applause. Please buy chocolates. 10 for
सांगू का, कधी कधी वाटतं वेळ थांबावा, ही क्षण पुन्हा पुन्हा जगता आले पाहिजे, पण ते शक्य नसतं. म्हणूनच हे क्षण मनात कोरून ठेवावे लागतात, आठवणीमध्ये, फोटोमध्ये आणि अशा शब्दांमध्ये. आजचा दिवस मला माझ्या लहानपणीत घेऊन गेला आणि जाणून दिलं की वेळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण त्या बालपणीच्या आनंदाला, त्या स्कूलच्या कार्यक्रमांना आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींना दिलेल्या भावनांना काहीच तोड नाही. खरं तर पुढच्या क्लासमध्ये जाताना त्यांच्या डिव्हिजन चेंज होणार होत्या, म्हणून मलाच भाऊक झाल्यासारखं वाटलं. पुन्हा नवीन टीचर, नवीन फ्रेंड्स. असो, स्कूल तर तेच असणार ना. त्यामुळे फोटो वगैरे काढले सगळ्यांसोबत आणि घरी आले मी बसने. तर कोकम सरबत होता घरामध्ये, मस्त एका ग्लासमध्ये घेतलं, कारण उन्हातून असं बाहेरून आल्यावर काहीतरी थंड मस्त प्यावंसं वाटतं ना खाण्यापेक्षा. तर ग्लासमध्ये घेतलं आणि त्यामध्ये सोडा घातला. तर तुम्ही पाण्यामध्ये पण पिऊ शकता. खूप छान वाटलं, एकदम असं मस्त थंडगार. तर हा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. आणि अशी छान छान ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल आयकॉन दिले त्यावर क्लिक करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील, शिवचे पण आणि आमचे डेली ब्लॉग्स. तर मस्त मी एन्जॉय करते. चला पुन्हा भेटूया असेच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.